असतात ना ते एकमेकाला लागले तर थोडंसं आमचं लटकलं होतं तरी. आपली मॅगी बनून रेडी झालेली आहे. तर कॅमेरामॅन फोकस. हॅलो गाईस, तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला मॅगीची रेसिपी करून दाखवणार आहे. तर मी त्याच्यासाठी 2 मॅगी घेतलेल्या आहेत. तर एकदम 5 मिनिटात मी रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा. ओके, तर चला आता आपण व्हिडिओला स्टार्ट करू. तर सध्या आता आपण पाणी गरम करून घेऊ. पाणी गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात हे मॅगी टाकून घेणार आहोत. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला स्पेशल मसाला मॅगी मसाला. तर आपण हे मॅगी थोडंसं तोडून घेऊ. तर आपलं पाणी गरम झालेलं आहे. आता आपण ही मॅगी त्याच्यात टाकून घेणार आहोत. हे 5 मिनिटापर्यंत ह्याच्यात आपण ठेवणार आहोत. 5 मिनिटात हे मॅगीची साईज वाढेल तेव्हा आपण ह्याला काढून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला आता एक टोमॅटो लागेल. तर आता मी टोमॅटो पण कापून घेतो. आणि आपल्याला तिखट किती लागेल, तर मला जास्त तिखट नाही पाहिजे, तर त्यासाठी एकच मिरची आणि टोमॅटो. ओके, तर आपण आता सध्या कट करून घेऊ. आणि हे माझे आहे फेवरेट चाकू. तर आपली मॅगी रेडी झालेली आहे. तर हे बघा, म्हणजे आपण ते उकळवून घेतलेले आहे. तर बघा ही अशी. तर आपण हे आता भांडे ठेवलेलं आहे. आता हे गरम झालं तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. आणि आपली ही मॅगी रेसिपी आहे, ही जम्बो रेसिपी. तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. मॅगी तर कोणी पण बनवू शकतो, पण माझी थोडी अलग स्टाईलमध्ये आहे. तर ही माझी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. तर तेल गरम झाल्यानंतर आपण फक्त त्याचे टोमॅटो टाकून घेणार आहोत. तर आपला आता टोमॅटो बनवून रेडी झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता छोट्या पीसमध्ये कट केलेले आपण मिरची टाकून घेणार आहोत. आणि आपला स्पेशल मॅगी मसाला हे आपण आता मिक्स करून घेणार आहोत. आपण सिंपल बी बनवू शकतो, परंतु माझी थोडी अलग रेसिपी आहे. तर आपली मॅगी बनवून रेडी झालेली आहे. तर कॅमेरामॅन फोकस. और आणि तर गाईस, आपली मॅगी कशी झालेली आहे मी कमेंट करून नक्की सांगा. तर आपण आता गॅस बंद करून घेऊ. पण ह्याच्यात काढून घेऊ. आता थोडंसं वरून आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. तर आजची स्पेशल मॅगी रेसिपी. आणि ही 2 कप चाय. ही आजची स्पेशल मॅगी रेसिपी मी स्पेशल योगितासाठी बनवली आहे. तर योगिता, टेस्ट करून सांग ना कशी आपली माझी रेसिपी कशी बनलेली आहे. चांगलीच बनवतो. ओके, थोडंसं आपण आमची रेसिपी बनवायला आमचं थोडं हे भांडे असतात ना ते एकमेकाला लागले तर थोडंसं आमचं लटकलं होतं. तरी पण फायनली मी मॅगी बनवली. आपण काय बोलू शकणार? मी काय बोलणार, मी चहा पिणार. मी सध्या काहीच बोलणार नाही. हे ब्लॉग बनवायची आयडिया हे माझंच आहे. मी कधीपासून म्हणजे हे ब्लॉग बनवायचं असं ठरवलं होतं. छान झालं.
तर चहा छान झालेली आहे, माझी थोडीशी तारीफ आलेली आहे. तरी अजून एक आयटम आहे इकडे टेस्ट करायचं, तर त्याचे तुम्ही तारीफ ऐकूनच जा आता. तर योगी तर त्याचं पण काहीतरी सांगून जा थोडंसं त्याच्याबद्दल पण. एवढं सगळं कोण खाणार? तर मी ही स्पेशल जम्बो रेसिपी मी तुझ्यासाठी बनवलेली आहे. पण एवढं मी खातच नाही. आज माझा विकोप आहे आणि योगिताला पण आज सुट्टी, तिने CL घेतली. तर आता बघू काय रिस्पॉन्स येतो. छान आहे. तारीफ झालेली आहे माझी थोडीशी. तर काय नाही, थोडी तारीफ झाली तरी नेक्स्ट टाईमला आपण अजून चांगलं बनवायचा प्रयत्न करू. चांगलीच आहे. चांगली आहे, तारीफ केली अजून किती तारीफ करू? तारीफ आहे मित्रांनो. तर चला आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तर आपल्याला आमचा ब्लॉग कसा वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा. तर ब्लॉग थांबवायचा का आपण? चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.